त्यांची ना धाकटी मुलगी आहे सुजाता दीदी, तिचे केस ना इतके सॉलिड आहेत माहितीये, गुडघापर्यंत लांब आहेत. इतकी काळजी घेते ना केसांची ती तिच्या. एक एक तास लागतो केस धुवायला. शिवाय ते आवळा, रिठा, शिकेकाई, जास्वंद. पण मुंबईत कुठे इतका वेळ असतो? का नसतो? अगं माझ्या आईचंच बघ ना तू. चायला ना तुम्हा मुलींचे ना एक एक नखरे असतात, नुसते तेलच लावायला नको का तर केस चिपचिपीत होतात. असं काही नसतं माझं. असंच असतं. शॅम्पूचे किती दुष्परिणाम असतात माहितीये तुला? शॅम्पू मध्ये केस मऊ होण्यासाठी नेहा, तुला मी हे असं जवळ घेतलं ना की जे काही होतं ती खरं तर एक केमिकल प्रोसेस आहे. म्हणजे आपल्या शरीरातल्या काही हार्मोन्सचं सिक्रेशन होतं आणि त्यामुळे तुला अंगावर शहारा आल्यासारखं वाटतं. आपली केमिकल प्रोसेस जुळत नाहीये की माझ्या हार्मोन्सचं सिक्रेशन थांबलंय? का म्हणजे काय काय झालं? तू हात लावलास ना की मला काहीच नाही होत. अगं म्हणजे मगाशी पण काहीच नाही झालं तुला? तसंच नाही अगदी, पण जे झालं ते जरा लवकरच झालं ना, म्हणून असेल कदाचित. सॉरी, तुझं गोड बाळते. नेहा, मी पुन्हा नाही असं करणार. पण तुला मगाशी खरंच वाईट वाटलं? नाही, पण ती एक्साइटमेंट नाही वाटली, एवढंच. नेहा, तुला मी आवडतो ना ग? हो. हा हो. हा. काय? आपण गौतमला फोन करायचा का? हा, काल पावसाचा आवाज आणलाय का ते विचारायचंय. हे अगं तू कुठून आणेल पावसाचा आवाज? हा, आणि आता तू काय लहान आहेस का? हे बघ जरा, आणि आता परीकथा वगैरे वाचणं बंद करा. चायला ना तो गौतम तुला काही सांगतो आणि तू वाटेल ते काय ऐकतेस. आणि बाय द वे, पावसाचा आवाज आणलं का नाही बरं का? आणला का? काही काय रे बोलतोस? पावसाचा आवाज नावाचं पुस्तक आहे. हा, मग ते पुस्तकाचं वगैरे आपण त्याला नंतर विचारू. आता अजिबात नाही, आज माझा मूड नाही पुस्तकाचं वगैरे. प्लीज आत्ता ना. मी सांगितलं ना एकदा, नंतर. आत्ता. नंतर. आत्ता. हॅलो. हा, अरे शंतनू, हाय. हा, माझा रफ ड्राफ्ट झालाय कंप्लीट. मी परवापर्यंत आणून देईन. ऐक ना, एक काम कर ना, तिथे गौतम आहे का रे? हा, त्याला जरा विचार की त्यांनी ते नेहासाठी काहीतरी पावसाचं गाणं बिणं आणलंय का? हा, पावसाचा आवाज. काय काय नाही आणलेला? ओके ओके, बाय. नेहा, अगं नाही आणलेलं तुझं ते पावसाचं गाणं. गौतम होता ना तिथे, मग का नाही दिलास फोन? अगं हो, पण शंतनू तो त्याच्या मोबाईलवरनं बोलत होता. आणि हे बघ, कामासंबंधी बोललो ना आम्ही. तू चिडू नकोस ना, माझ्याकडे बघ ना प्लीज. मी नाही बघणार. ठीक आहे, चायला मी पण बसतो असा गुडघ्यात डोकं घालून. मी नाही बघणार. खाली मुंडीत पाताळ धुंडी. तू आपण डोकं धुंडीवाले. काय बडबडतेस का? बावळतेस का तू? काय झालं? काय झालं? माझं कानातलं. अगं कुठे टाकलंस? मगाशी त्यावेळेसच पडलं असेल. शीट, अगं शोध लवकर, नाही तर आईलाच सापडायचं केरबीर काढताना कुठेतरी. आणि सापडलं तर? नेहा, काय वाटेल ते काय बडबडतीस तू? काय वाटेल तिला शोध पटपट. काय वाटेल म्हणजे? आपला मुलगा काय गुल खिलवतोय ते कळेल. शोधा. हो, थँक गॉड. ठीक आहे, सापडलं. मला खूप भूक लागलीये. म्हणजे मला माझ्याकडे गंमत आहे. हो, दाखव ना मला पण. नाही हा, प्लीज पण ती माझ्यासाठी आणली. प्लीज मला दाखव ना. असं काय करतेस तू? दाखवणारच का नाही मला? मला प्लीज दाखव ना. दाखव. एक मिनिट. दाखव आधी मला. देणार आहे मी तुला पटकन.
या ग हे काय आहे? चिंचेच्या गोळ्या हम्म, शाळेतल्या मुलींसारखे उचलून आणल्यास तू? हम्म. शे चायला ना आमच्या अण्णा काकांना ना हे असलं काही मी कधी खाल्लेलं आवडायचंच नाही. छे मी नाही खाल्लेलं कधी चिंचेच्या गोळ्या वगैरे. हे घे. पण नाही हा तसा आमचा पराग दादा ना हे सगळं ना अधनमधनं चोरून बिरून खायचा आणि ना 1-2 गोळ्या मला पण द्यायचा लाच म्हणून. छे पण मी काही कधी लाच बीच घेतलेली नाहीये. उलट मी अण्णा काकांना जाऊन नेहमी सांगायचो, अण्णा काका पराग दादा बाहेरचं खातो. माझी तर आईच मला सांगायची जा त्या चिंचेच्या गोळ्या घेऊन ये म्हणून. मग आम्ही दोघी जणी मटक मटक खायचं. चायला इतकंच लागले तुला डोहाळे. खरे डोहाळे लागले ना तेव्हा कम्प्लीट वाट लागणार आहे. मी तर खूप त्रास देईन तुला. इतकं खाईन की बास. तुला मुलगा आवडतो की मुलगी? मला मुलगी. मला पण. पण मला ना ते लहान बाळांची शिशी सुसू काढायला नाही आवडत. हे मला आवडतं ते सगळं मी करीन आलो. मला मोठं पोट झालेलं सुद्धा नाही आवडत. अरे आणि सगळा त्रास मुलीलाच का? बाळ व्हायची प्रोसेस सुद्धा ची असते. नेहा काय वाटेल ते काय बडबडतीस तू? मातृत्व हे स्त्रीचं सर्वात मोठं देणं आहे. नाही त्यापेक्षा दत्तक घ्यायचं बाळ. छे ते दत्तक बित्तक ठीक आहे अगं पण मातृत्वाचा अनुभव हा स्त्रीच्या आयुष्यातला सर्वात सुखाचा क्षण असतो आणि त्यासाठी ना आपलं मूल हे हवंच. आणि मला एक सांग, आंब्याच्या झाडाला जर आंबेच लागले नाहीत तर काय फायदा आहे त्या झाडाचा? मग ऑपरेशन करून तूच घे ना मातृत्वाचा अनुभव. अरे 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 वेड बाळ आहे, कम्प्लीट वेड बाळ आहे. ही गंमत. उठ उभा राहा. काय करतेस तू? उभा राहा ना. काय नेहा काय उगाचच काय पण पोट फुगल्यावरती कसा दिसशील तू? हे उगाच काहीतरी चावटपणा नको हा अजिबात. काय आहे? Thinking and praying, planning and dreaming each night of his charms that won't get you into his arms. So if you're looking to find love, तू खरंच खूप सुंदर दिसतेस. can share. माझं गोड बात आहे. शिशूने सुचुकलं बात. बघ तू कोण आहे? ए चला बाळाला आज माझ्याकडे द्या. बाळाची झोपायची वेळ झाली आता. नाही अजिबात नाही. तू आज नाही झोपायचं. तू बाळाला काल झोपवलं होता. कारण बाळाचा फ्रॉक सुटेल. नाही बाळाची झोपायची. That he likes to do. Wear your hair just for. मला नाही आवडत असं रे. 'Cause you won't get him thinking and a praying, wishing and a hoping, just wishing and hoping and thinking and praying, planning and dreaming. His kisses will start that won't get you into his heart. So if you're thinking of how great true love is, all you gotta do is hold and kiss and नाही अगं खरंच नाही माझा नाही विश्वास बसत. गौतम एकदाही नाही. प्रेमात पडलो मी, पण मी एकटाच पडलो. समोरच्या व्यक्तींनी नको का पडायला? तुम्ही मुली ना लोकांना फक्त पाडता, म्हणजे त्यांनी पडायचं ठेचकाळायचं आणि तुम्ही मजा बघायची. हे काय असं टिपिकल पुरुषासारखं मुली धोका देतात वगैरे. मग काय तुमच्यात कोणी ब्रेक ऑफ केलं? तू हो ना? हो पण पुढे कंटिन्यू करणं कठीण होतं माहितीये. शिवाय रिलेशनशिपचा त्रास व्हायला लागला ना की जाऊ देत ना. आ की तुम्ही मुलं त्याला हारजीत वगैरे समजता. चायला मला तर जमणारच नाही असं काही. असं काही म्हणजे हा म्हणजे अफेअर लग्न. म्हणजे तू लग्नही नाही करणार आहेस? एखादी मुलगी जर माझ्याकडे आली आणि मला म्हणाली की तू मला आवडतोस तर शक्य आहे. कसलायस रे गौतम तू? म्हणजे चित भी मेरी और पट भी. ए चल मीच तुला म्हणते मला तू आवडतोस. मग 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 काय? तेच मग काय. एक मिनिट बघू जरा. उठ 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 उभी राहा. आता जरा हसून दाखव.
शी थोडं रडल्यासारखं कर. आता थोडी चीड. काय तू मला हवी तेवढी वेडी नाहीयेस. तशाही मला गुलाबी कपडे घालणाऱ्या मुली आवडत नाही. मलाही खळी पडणारी मुलं आवडत नाही. उगीच आगाऊपणा करतात. ए, मन्याला खळी पडायची का? नाही. ए तुला ती दर्पणा माहितीये? हा कोण? वंशाचा दिवावाली दर्पणा. हा हो का? काय नाही तिने ऑडिशनला बोलवलंय. पैसे कमीच सांगते. ए झोल नाही ना. मला शंतनू काय म्हणला माहितीये? कॉन्ट्रॅक्ट वगैरे करत असेल तर नको करूस का? मागे एक प्रोजेक्ट केला होता मी तिच्या बरोबर. पैसे कमीच दिले तिने. हे पण शोरील वगैरे दिली होती आणि काही चांगले कॉन्टॅक्टही दिले. पण बघ शंतनू म्हणत असेल तर नको करूस कॉन्ट्रॅक्ट. बर काय ना तिच्या सिरियस ना TRP चांगला आहे ग. तेच ना. हे पण तशीच चांगली वाटली मला ती. हा म्हणजे काम करायला. हो काहीच प्रॉब्लेम नाही. अत्यंत चांगली. हाय, हाय. हाय. कोणाबद्दल बोलताय? कोण चांगली वाटली? अगं याला एक मुलगी आवडली आहे तिच्याबद्दल सांगतोय. आणि ती एवढी गोड आहे ना आणि एवढी छान आहे. नंदिनी तुला दाखवली होती ना मी ती. हो आणि काय सुंदर आवाज आहे माहितीये तिचा. आहा. आणि काय अप्रतिम डोळे आहेत यार. कोणाचे? अगं दर्पणाच आहे. कोण दर्पणा? अगं वंशाचा दिवाची एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर. वय वर्ष 40+. काही काय रे गंमत करताय तुम्ही? खरं सांगा ना. अगं खरंच मला कुणी मुलगी आवडणं शक्य आहे का? मला नाही जमणार ते. बघ बाई नंदिनी, मुली आवडत नाही म्हणतोय. मला काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय. हा अच्छा म्हणजे म्हणून हा आणि आशिष एवढे एकत्र असतात. ए जपू ना. विचारायला पाहिजे हा आशिषला. हो. ए बस हा. तो आपण बोलतोय ते सगळं एन्जॉय करतोय. सतत अटेन्शन लागतं त्याला. मी आलोच. ए खरंच आवडते का एखादी मुलगी याला? अगं आम्ही ती दर्पणा पैसे चांगले देत नाही असं वगैरे बोलत होतो. पण तो म्हणला की तशी चांगली आहे ती. तेवढ्यात तू आलीस म्हणून जरा खेचली तुझी. ए पण मला आश्चर्य वाटतं हा. अजून एकही कसं अफेअर नाही झालं त्याचं. तशी चांगली आहे त्याची पर्सनॅलिटी. हा कदाचित त्याला करिअरवर कॉन्सन्ट्रेट करायचं असेल. थँक्यू. हाऊ नाईस ऑफ यू. वेलकम. गौतम काय? नको पिऊ सिगरेट. हे तू सिगरेट पितेस? नाही नाही असंच कधीतरी गंमत म्हणून. हा मला पण खूप आवडते सिगरेट. हा ओढून दाखवू दे. दे दे. तू तर सॉलिड एक्सपर्ट दिसतेस. ए पण आशिषला नको सांगू. ए रागवतो. नाही नाही सांग सांग. आय एम जेलस. ती चांगली ओढते माझ्यापेक्षा. ए तुला सिगरेट पिणाऱ्या मुली आवडतात? नाही. मग कशा मुली आवडतात? अगं फिरून परत त्याच विषयावर येतेस तू. मला आवडत नाही. नंदिनी याला रॅशनलायझेशन म्हणतात. एक डिफेन्स मेकॅनिझम. म्हणजे आम्हाला सायकोलॉजीत आहे.
आपल्या मनाचे 3 भाग पडतात. एक ईड, इगो आणि सुपर इगो. ईड म्हणजे ज्याच्यात आपल्या प्राथमिक भावना, इच्छा प्रबळ असतात. सुपर इगो म्हणजे मूल्य, नैतिकता असे बाह्य घटक. आणि इगो या दोघांच्या मधला कंट्रोलर असतो. जेव्हा ईड आणि सुपर इगोतलं भांडण मिटू शकत नाही तेव्हा माणूस कारण देतो. ते डिफेन्स मेकॅनिझम. म्हणजे अफेअर होत नाही तर मला मुलीच आवडत नाही वगैरे वगैरे. काय काय हवंय तुला? कशा मुली मला आवडतात हेच ना? हिरवी मुलगी आवडते मला. जा शोध. ठीक आहे? एखादी गोष्ट किती ताणायची कळतं का तुला? चलो बाय. नंदिनी त्या दर्पणाला फोन करून मला काय ते कळव. अरे ती गंमत करत होती. थांब. एनिवेज मला निघायचंय. आणि लहान नाहीये ती आता. कळलं पाहिजे तिला. जाऊ दे. नेहा मी आहे म्हणून ठीक आहे, पण तू जरा सांभाळून बोलत जा. कळतंय का? हो, पुन्हा नाही बोलणार असं. चल बाय. तू जा ना रे इथून. हिरवी मुलगी शोधतेस ना माझ्यासाठी? मला ना गौतम राघवतं ते खूप आवडतं. काही नाही, घरच्यांचा मार खाल्ला नाहीस ना कधी म्हणून. ज्यांना जे मिळत नाही ते आवडतं. काय माहित. एक सिगरेट ओढायची? चालेल. क्लासिक माइल्ड्स चालेल? ठीक आहे. मनीष ऐक. अरे हा तुझ्यातला आणि नंदिनीतला पर्सनल प्रॉब्लेम आहे. हो मी समजू शकतो पण मदत नाही करू शकत. मनीष यू आर लुझिंग युअर कंट्रोल. अरे जास्तीत जास्त काय सांगू शकेन मी नंदिनीला? तू त्याच्याशी बोलून बघ. ऐक, इट्स नॉट द अल्टिमेट थिंग. ओके? ठीक आहे. ठीक आहे. हो हो बरोबर आहे. एक मिनिट. अरे मी असं नाही म्हणत आहे. तू ऐकून तर घे ना. वेळ लागलाय का तुला? नाही नाही तुला नाही. काय तशा करून घेतलीयस? नाही मनीष, नॉट फॉर यू. अरे वेगळाच प्रॉब्लेम आहे. घरी कोणीतरी आलाय. मी तुला नंतर फोन करतो. चल बाय. नेहा नेहा हे काय केलंयस? अरे तुझ्यासाठी हिरवी मुलगी शोधायची होती ना, पण ती कशी दिसत असेल ते कळतच नव्हतं मला.
म्हणून मग हिरवा रंग लावला. अशीच मुलगी हवी आहे ना तुला? नाही. खरंच? हो. खरंच राहो की मुलीला हो? नाही म्हणजे तशी सापडली की सांगेन ना तुला. नेहा, वेड्यासारखं बोलू नकोस. जा ते धुवून ये आधी. माझे दोन्ही हात रंगांचे. एक तर मला आंघोळ करायला लागेल किंवा कोणीतरी माझे हात धुवून द्यायला लागतील. थांब. बस. दे हात दे.